आदिवासी उठाव झाले होते, ह्याच्यामध्ये कित्येक ब्रिटिश अधिकारी मारले गेले होते. त्याच्यामुळं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि भारत हा ब्रिटिशांना हातातून घालवायचा नव्हता, म्हणून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून यांनी ह्या 1853 ला एनफिल्ड रायफल भारतामध्ये आणल्या. आता ह्याच्या काय एनफिल्ड रायफल भारतामध्ये आणल्या होत्या ना, ह्याची ट्रेनिंग सेंटर होते बाळून, लक्षात यायचं. काय होती याची? 3 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर होते. आयोग तुम्हाला ह्या घटनावरती प्रश्न विचारू शकतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ज्या रॉयल एनफिल्ड नावाच्या बंदूक आल्या होत्या त्याचे ट्रेनिंग सेंटर कुठे होते? त्याचे ट्रेनिंग सेंटर कुठे होते? 3 ठिकाणी होते बघा, लक्षात यायचं. किती ठिकाणी? 3 ठिकाणी. पहिला होता डमडम. बघा लक्षात यायचं, ब्रिटिशांनी भारत कसा त्या ठिकाणी काबीज केला. कुठं होता? डमडम. आता लक्षात यायचं, हे डमडम कुठं आलं? डमडम आलं वेस्ट बेंगॉलमध्ये. कुठं आलं डमडम? वेस्ट बेंगॉलमध्ये. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आला अंबाला. 2 नंबरला काय आलं? अंबाला. अंबाला कुठं आलं? तर लक्षात घ्यायचं अंबाला आला हरियाणामध्ये. कुठं आला? अंबाला हरियाणामध्ये. आणि जो तिसरा होता लक्षात घ्यायचं, तर तो होता, लक्षात घ्या, सियालकोट, पंजाब. तिसरा कुठं होता? सियालकोट. आयोग तुम्हाला याच्यावरती ऍज इट इज प्रश्न विचारू शकतं.